आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। रोहित पवारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रतिभा पवार स्वतः ईडी कार्यालयात उपस्थित। शरद पवार सुप्रिया सुळे अधिवेशनासाठी दिल्लीत गेल्याने प्रतिभा पवारांची उपस्थिती। माझ्यावर अन्याय होतोय, माझ्या स्वाभिमानासाठी संघर्ष सुरू। ईडी चौकशीआधी रोहित पवारांची प्रतिक्रिया, तर करावेत असे भरावे। प्रवीण दरेकरांची रोहित पवारांवर टीका। कोल्हापूरच्या इचलकरंजी शरद पवार गटाचं घंटानाद आंदोलन। रोहित पवारांवरील ईडी चौकशीच्या निषेधार्थ सरकार विरोधात जोरदार निदर्शनं। ईडी, सीबीआय, आयटी आता भाजपच्या विरोधक सेल झाल्यात। राहुल गांधींचं ट्विट, तर भ्रष्टाचारात बुडालेला भाजप सत्तेच्या ध्यासात लोकशाही नष्ट करण्याची मोहीम राबवतोय अशीही टीका। शिंदे गटात प्रवेश करताच माजी नगरसेवकांना बीएमसीकडून 5 कोटींचा निधी। फेब्रुवारी 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंत आकस्मिक निधी म्हणून 5 कोटी वितरित, एका वृत्तपत्राची माहिती। महाविकास आघाडीतील 3 पैकी कोणत्याही पक्षात प्रवेश केल्यास संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार। तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती। संभाजीराजेंच्या भूमिकेकडे लक्ष। कोकणात 2 वादळं, मात्र पंतप्रधान फिरकले नाही। वादळामुळे मोठं नुकसान, मात्र केंद्राने मदत केली नाही। उद्धव ठाकरेंची टीका। माझी उमेदवारी जाहीर झाली आहे, अनंत गीतेंची माहिती। तटकरेंनी किमान ते लोकसभेचा उमेदवार असल्याचं घोषित करावं, गीतेंचा तटकरेंना टोला। कोकणातल्या लोकांची निष्ठा ही ठाकरे घराण्याशी। कोकण उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभं, आमदार राजन साळवींनी व्यक्त केला विश्वास।